राजकीय वर्तुळातली एक मोठी बातमी समोर येते। छगन भुजबळांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू असताना आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सकाळ सन्मान सोहळ्यामध्ये भुजबळांच्या भाजप प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केलंय। हातात बालभारतीचं पुस्तक घेत छगन कमळ बघ असं म्हणत फडणवीसांनी भुजबळांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिलेत। अजित पवारांनी मंत्रिपद न दिल्याने भुजबळ नाराज होते। दरम्यान त्यांनी फडणवीसांची भेटही घेतली होती आणि त्यानंतर आता फडणवीसांनी हे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दरम्यान सकाळ सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणालेत आपण पाहूयात। मला हे पुस्तक हातामध्ये घेऊन खूप चांगलं वाटलं आणि पहिलीचं पुस्तक आहे त्यामुळे पाहून घेतो काय होतं। पहिलीच शिकलो होतं आपण, तेच होतं का, म्हणजे कमळ छगन कमळ बघ वगैरे आहे का बघून घेतो। खूप जुनी योजना होती, किती जुनी योजना होती बघा। मला हे पुस्तक हातामध्ये घेऊन खूप चांगलं वाटलं आणि पहिलीचं पुस्तक आहे त्यामुळे पाहून घेतो काय होतं। पहिलीच शिकलो होतं आपण, तेच होतं का, म्हणजे कमळ छगन कमळ बघ वगैरे आहे का बघून घेतो। खूप जुनी योजना होती, किती जुनी योजना होती बघा। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या सूचक वक्तव्यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेश मसूरकर आपल्यासोबत जोडले। सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, मुख्यमंत्री फडणवीसांनी हे मोठं विधान केलेलं आहे, याचा राजकीय अर्थ नक्की काय? आज सकाळ सन्मान सोहळा होता आणि त्याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती आणि त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। कुठेतरी छगन भुजबळ हे भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे विधान केलेलं आहे ते एक स्पष्ट संकेतच दिलेले आहेत की छगन भुजबळ कुठेतरी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। कारण ज्या वेळेस मंत्रिपदाचं वाटप झालं होतं, सत्ता आली होती, त्यामध्ये कुठेतरी छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं होतं। अजित पवारांवरती छगन भुजबळ नाराज होते, त्यांनी स्पष्ट तसं सांगितलं देखील होतं। मात्र आता त्यानंतर छगन भुजबळ हे कुठेतरी भाजपच्या वाटेवर आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या आणि आज खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तसे स्पष्ट संकेत दिलेले आहेत की छगन कमळ बघ, आता बघूया पुढे काय होतं, असे काही ते स्पष्ट संकेत दिलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। त्यामुळे कुठेतरी आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे की काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ जे नाराज होते अजित पवारांवरती, कुठेतरी भाजपच्या वाटेवर जाणार आहेत का छगन भुजबळ, भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार का? कारण महायुतीतल्या सत्तेमध्ये एक मंत्रिपद कुठेतरी रिकाम आहे। त्याच्या आधी जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यानंतर छगन भुजबळ जे आहेत ते मंत्रिपदाच्या वाटपावरना अजित पवारांवरती नाराज झाले होते आणि त्यानंतर या सगळ्या चर्चा रंगल्या होत्या। भाजपच्या वाटेवरती छगन भुजबळ असल्याची चर्चा रंगल्या होत्या आणि आज खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच तसे स्पष्ट संकेत दिलेले आहेत की छगन कमळ बघ, म्हणजे कुठेतरी भविष्यामध्ये छगन भुजबळ जे आहेत ते भाजपमध्ये दिसू शकतात आणि एखादं मंत्रिपद जे आहे ते छगन भुजबळांच्या वाट्याला येऊ शकतं। नाराज असलेले छगन भुजबळ भाजपमध्ये यावेळेस छगन भुजबळ नक्की काय निर्णय घेतात आणि भाजपाचीही काय भूमिका असते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।